मी जे पाहतो आहे ते पीक आहे चिया. गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांना माहीत असेल 1000 रुपये किलो प्रमाणे बाजरीपेक्षाही छोटा दाणा असलेलं हे पीक की जे न्यूट्रिएंट म्हणून वापरलं जातं, ते पीक शेतकऱ्यांसाठी अतिशय आशादायी असं ठरलेलं आहे. अहमदनगर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, मुळशी तालुका असेल, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी चियाची पिकं घेतलेली आहेत. अत्यंत छोट्या पद्धतीचं हे धान्य, परंतु अतिशय मौलिक. या धान्याची माहिती आपण विशेषज्ञ जाधव सरांकडून घेतोय. जाधव सर, काय साधारणपणे वैशिष्ट्य आहे चियाचं? येस सर, आता तुम्ही माझ्यासमोर बघताय पूर्ण चियाचं आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे. जनरली आपण भाजीपाला पिकं बघतो किंवा बाकी जी आपली पिकं आहेत त्यामध्ये खर्च ज्यादा असतो, म्हणजे त्यामध्ये पाण्याची गरज ज्यादा असते, औषध त्याला वेळोवेळी लागतात, त्याला आपल्याला लक्ष सारखं द्यावं लागतं रोखडीसाठी. पण जर तुम्ही बघितलं कोणत्याही पिकाचं पान बघा किंवा कोणताही भाग बघा, तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रोग किड या पिकावर दिसणारच नाही. म्हणजे एकदम कमी खर्चिक अशा प्रकारचं पीक आहे. ह्यामध्ये तुम्ही जर पाणी जरी म्हणलं तर अगदी कमी पाणी देणार. साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरला जी लागवड जशी आपण वापशावरती जशी पिकं लागवड करतो तशाच अनुषंगाने पिकाची जरी वापशावरती लागवड केली आणि वाढीच्या अवस्थेला जरी आपण 1-2 पाणी दिलं तर पिकाला आपल्याला असे भरघोस असं उत्पन्न या पिकामध्ये सहन करते. येस, कमी पाण्यामध्ये. आता मुख्य जर म्हणलं तर ह्याला मेजर मार्केट जे आहे राजस्थानचं आहे पीक सर. राजस्थानमध्ये आता मागणी चांगली, पण महाराष्ट्राने आपले महाराष्ट्रामध्ये परागतत्वावर शेतकऱ्यांनी लागवड चालू केलेली आहे. त्या अनुषंगाने लोकांना हे पीक कळावं, ही जी माहिती हवी, त्या अनुषंगाने आपण आता प्रदर्शनामध्ये लोकांना हे पीक दाखवतोय. ह्यामध्ये तुम्ही जर बघितलं आरोग्याच्या दृष्टीने जे फायदा तुम्ही जर बघितली तर सगळ्यात जास्त कॅल्शियम, जे आपण कॅल्शियम जो घटक म्हणतो, जो आपल्या शरीराला महत्त्वाचा लागतो, त्यामध्ये गरोदर माता असतील, स्तनदा माता असतील, हाडांच्या बळकटीसाठी असेल किंवा शारीरिक वाढीसाठी जो कॅल्शियम जो महत्त्वाचा घटक राखतो तो यामध्ये जास्त आहे. म्हणजे एकतर बाय प्रोडक्ट करून आपण त्यामध्ये जशी बिस्किट्स आपण म्हणतो किंवा त्याच्यापासून वेगवेगळे बाय प्रोडक्ट्स तयार करून आपण हे आहारामध्ये घेऊ शकतो. इव्हन सकाळच्या अनुषापोटी आपण ज्यावेळी जसं म्हणतो पाणी प्या, त्याच्या अनुषंगाने ह्याचं जर बी आपण सकाळी दररोज 5 ते 10 ग्राम घेतलं आणि पाण्यामध्ये टाकून जर आपण हे खाल्लं तर सेम सब्जेसारखं आपण जसं खातो सेम आपल्याला इझिली खाण्याजोगं हे पीक आहे. यानं आपल्याला पोटाला, म्हणजे जसं आपण भूक वाढतो म्हणतो तशी शरीराला कोणत्या प्रकारचे या पिकांना आपल्याला अपाय होत नाही. आता मार्केटला जर बघितलं, मार्केटला तुम्ही जर आता त्याचा साधारण 1000 रुपये किलोला रेट आहे सर. यामध्ये मार्केटला तुम्ही जर आता घ्यायला तर तुम्हाला 1000 रुपये किलो त्याचा रेट आहे. आणि आपली जी शरीराची जी ताकद वाढवणं असेल किंवा शरीराचं वजन मेंटेन ठेवण्याचं काम ह्या चियामार्फत आपल्याला करता येतं. हे आहे चियाचं पीक की जे शेतकऱ्यांना वेगळ्या प्रकारचं अशाश्वत उत्पादन देऊ शकतं आणि त्याचा हा प्रयोग बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आलेला आहे. तुम्ही ज्यावेळी या ठिकाणी भेट द्याल त्यावेळी हे पीक देखील अवश्य पहा. धन्यवाद.